तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे यूट्यूब चॅनल मेडिकल कलेक्शन वरती। आज फार इम्पॉर्टंट आणि फार इंटरेस्टिंग टॉपिक आपण पाहणार आहोत, ते म्हणजे एमनियोटिक फ्लूइड। तर त्यामध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी पाहणार आहोत कंटेंट मध्ये बघा। ओरिजिन, एमनियोटिक फ्लूइडचं ओरिजिन कुठून होतं, बाळापासून होतं का मदरपासून होतं, त्यानंतर त्याचं सर्क्युलेशन कसं होतं, किती तासानंतर ते चेंज होतं, त्यानंतर त्याचं व्हॉल्यूम किती असतं, किती वीकला किती व्हॉल्यूम असतं हे आपण डिटेलमध्ये पाहूया। त्यानंतर फिजिकल फीचर्स कोणकोणते असतात त्याचे, नंतर नॉर्मल कलर असतो एमनियोटिक फ्लूइडचा कोणता कलर असतो ते आपण पाहणार आहोत। त्यानंतर ॲबनॉर्मल कलर एमनियोटिक फ्लूइडचा आपण पाहणार आहोत, कोणकोणते ॲबनॉर्मल कलर असतात आणि ते कशामुळे ॲबनॉर्मल कलर शो होतात हे आपण पाहणार आहोत। त्यानंतर त्याचं कंपोजिशन, एमनियोटिक फ्लूइड मध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात त्याचं कंपोजिशन पाहणार आहोत आणि लास्ट मध्ये त्याचं फंक्शन्स, नेमकं एमनियोटिक फ्लूइडचं कार्य काय आहे, कशासाठी एमनियोटिक फ्लूइड जे आहे ते एमनियोटिक सॅक मध्ये प्रेझेंट असते, ह्या सर्व गोष्टी आपण एमनियोटिक फ्लूइड मध्ये पाहणार आहोत। या ठिकाणी पाहू शकता तुम्ही एमनियोटिक फ्लूइड हे जे दिसतंय पूर्ण, हे जे व्हाईट कलर मध्ये दिसतंय ते आहे एमनियोटिक सॅक। त्याच्यामध्ये जे काही बेबी प्रेझेंट आहे आणि बेबीच्या चारी साईडला एमनियोटिक फ्लूइड प्रेझेंट असते। आपल्याला सर्व गोष्टी जे समोर दिसायला त्या पूर्ण गोष्टी इन डिटेल मध्ये आपल्याला पाहायच्या आहेत। तर कंटेंट मधला आपला फर्स्ट पार्ट होता, फर्स्ट जे पॉइंट होता ते होता ओरिजिन, म्हणजे काय एमनियोटिक फ्लूइड जे आहे ते कुठून ओरिजिनेट होतो। त्यामध्ये बघा फर्स्ट आहे द प्रिसाइज ओरिजिन ऑफ लिक्वर एमनी इज स्टील नॉट वेल अंडरस्टूड। म्हणजे काय, आतापर्यंत अंडरस्टूड नाही झाले की नेमकं एमनियोटिक फ्लूइड कुठून ओरिजिन होतो। पूर्ण एमनियोटिक फ्लूइड फिटल कडून ओरिजिन होतो की मॅटर्नल पार्ट कडून ओरिजिन होतो, याची पूर्ण आणखी इन्फॉर्मेशन आतापर्यंत अंडरस्टूड झालेली नाही। इट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ मिक्स्ड मॅटर्नल अँड फिटल ओरिजिन। याची प्रोबॅबिलिटी काय आहे की बाबा जे एमनियोटिक फ्लूइड आहे ते मॅटर्नल आणि फिटल ओरिजिन पासून ओरिजिनेट झालेलं आहे असं त्यांना सांगायचं आहे। ठीक आहे, झाला फर्स्ट पार्ट ओरिजिनचा। त्यानंतर बघू आपण सेकंड नंबर इज सर्क्युलेशन। एमनियोटिक फ्लूइडचं सर्क्युलेशन कशा पद्धतीने होतं त्यामध्ये बघा, the water in the amniotic fluid is completely changed and replaced in every 3 hours as shown by the clearance of radioactive sodium injected directly into the amniotic cavity। याचा अर्थ काय बघा, याचा अर्थ काय, सायंटिस्टने काय केलं, रेडिओएक्टिव्ह सोडियम इंजेक्शन जे आहे, रेडिओएक्टिव्ह सोडियम इंजेक्शन जे आहे ते काय केलं, डायरेक्टली एमनियोटिक कॅव्हिटी मध्ये इंजेक्ट केलं। ठीक आहे, मी तुम्हाला फिगर मध्ये शो करून दाखवलं होते बाबा अशा पद्धतीनं याच्यामध्ये जे बेबी आहे ते ग्रो करू लागला आणि एमनियोटिक फ्लूइड असं सर्व पद्धतीनं या ठिकाणी प्रेझेंट होतं। मग सायंटिस्टने काय केलं, रेडिओएक्टिव्ह सोडियम इंजेक्शन घेतलं आणि डायरेक्टली एमनियोटिक कॅव्हिटी मध्ये काय केलं, इंजेक्ट केलं। रेडिओएक्टिव्ह सोडियम इंजेक्शन काय केलं, डायरेक्टली एमनियोटिक कॅव्हिटी मध्ये इंजेक्ट केलं। मग त्यांना काय शोन झालं, त्याच्यावर काय कळालं की बाबा एव्हरी 3 आवर्स ना काय होतं, एमनियोटिक फ्लूइड मधलं जे काही वॉटर आहे ते चेंज होतं आणि रिप्लेस होतं। ठीक आहे, हे झालं डिटेल अबाउट सर्क्युलेशन ऑफ एमनियोटिक फ्लूइड बद्दल। तर आता बघू आपण थर्ड नंबरचा कंटेंट होता व्हॉल्यूम। एमनियोटिक फ्लूइडचं नेमकं व्हॉल्यूम किती प्रेझेंट असतं एमनियोटिक कॅव्हिटी मध्ये। तर या ठिकाणी बघा, एमनियोटिक फ्लूइड व्हॉल्यूम इज रिलेटेड टू जस्टेशनल एज। जर आपण जस्टेशनल एजचा विचार केला तर एमनियोटिक फ्लूइडचं व्हॉल्यूम किती असतं आपण या ठिकाणी पाहू शकतो। ऍट 12 वीकला किती असतं, 50 ml। 12व्या वीकला किती असतं, 50 ml। त्यानंतर 20 वीकची प्रेग्नन्सी झाल्यानंतर ते 400 ml पर्यंत इन्क्रीज होतं। 20 वीकला 400 ml असतं आणि त्यानंतर ऍट 36 to 36 वीकला 1000 ml एमनियोटिक फ्लूइडचं व्हॉल्यूम होतं। म्हणजे ऍट टर्म प्रेग्नन्सीला 1000 ml म्हणजे 1 लिटर हे एमनियोटिक फ्लूइडचं व्हॉल्यूम असतं। हे झालं एमनियोटिक फ्लूइडच्या व्हॉल्यूम बद्दल। 4 नंबरचा कंटेंट आहे फिजिकल फीचर्स। एमनियोटिक फ्लूइडचे फिजिकल फीचर्स कोणकोणते असतात तर बघा, फर्स्ट वन आहे द फ्लूइड इज फेंटली अल्कलाइन, म्हणजे स्लाइटली फेंटली अल्कलाइन असते एमनियोटिक फ्लूइड। त्यानंतर लो स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कशी असते, लो असते आणि किती असते 1.010। एमनियोटिक फ्लूइडची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असते 1.010। मी तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झामला पण विचारू शकतात, हे गोष्ट एकदम लक्षात ठेवायची। किती असते स्पेसिफिक ग्रॅव्हिटी एमनियोटिक फ्लूइडची, 1.010। हे झालं फिजिकल फीचर्स बद्दल। त्यानंतरचा पॉइंट आहे नॉर्मल कलर। एमनियोटिक फ्लूइडचा नॉर्मल कलर काय असतो ते बघा, इन अर्ली प्रेग्नन्सी, म्हणजे जेव्हा प्रेग्नन्सी स्टार्ट होते, अर्ली प्रेग्नन्सी इट इज कलरलेस।
म्हणजे प्रेग्नन्सीच्या स्टार्टिंगच्या पिरियडमध्ये एम्निओटिक फ्लुइड हे कलरलेस असते, बट नियर टर्म इट बिकम्स पेल स्ट्रॉ कलर. जेव्हा टर्मच्या नियर जात असते प्रेग्नन्सी ती कसं असते, पेल स्ट्रॉ कलर्ड एम्निओटिक फ्लुइडचा हा कलर असतो. ठीक आहे. आताच आपण नॉर्मल कलर एम्निओटिक फ्लुइडचा कसा असतो ते पाहिला. आता आपण पाहूया ऍबनॉर्मल कलर. एम्निओटिक फ्लुइडचे ऍबनॉर्मल कलर कोणकोणते असतात, कशामुळे होतात ते. फर्स्ट आहे ग्रीन कलर. जर एम्निओटिक फ्लुइडचा ग्रीन कलर जर झाला तर ते मिकोनियम स्टेनमुळे होतो. ग्रीन कलर कशामुळे होतो, मिकोनियम स्टेनमुळे, ड्यू टू फिटल डिस्ट्रेस. फिटल डिस्ट्रेस जर झाला असेल तर त्याच्यामुळे एम्निओटिक फ्लुइडचा ग्रीन कलर आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर आहे गोल्डन कलर. जर एम्निओटिक फ्लुइडचा गोल्डन कलर झाला असेल तर त्याचं कारण असतं RH इनकम्पॅबिलिटीमुळे गोल्डन कलर हा एम्निओटिक फ्लुइडचा होत असतो. ठीक आहे. त्यानंतर थर्ड वन आहे ग्रीनिश येलो. त्यालाच आपण सॅफ्रॉन असं म्हणतो. सॅफ्रॉन जर कलर आपल्याला पाहायला मिळाला तर पोस्ट मॅच्युरिटी म्हणजे 40 वीकच्या नंतर जर प्रेग्नन्सी राहिली असेल तर त्या कंडिशन मध्ये सॅफ्रॉन कलरचं एम्निओटिक फ्लुइड आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर आहे लास्ट इज डार्क कलर्ड. डार्क कलर कशामुळे होतं, जर ऍक्सिडेंटल हिमोरेजमुळे. जर हिमोरेज झालं एम्निओटिक कॅव्हिटीमध्ये तर त्या एम्निओटिक फ्लुइडचा कलर हा डार्क कलर होत असतो. ठीक आहे. हे झालं ऍबनॉर्मल कलर्स ऑफ एम्निओटिक फ्लुइड बद्दल. तर आता आपण बघू 7 नंबरचा पॉइंट, कंपोजिशन. एम्निओटिक फ्लुइड मध्ये काय काय कंपोजिट असते. फर्स्ट वन इज वॉटर. 98 to 99% एम्निओटिक फ्लुइड मध्ये काय असते, वॉटर असते, जे की एव्हरी 3 आवरला रिप्लेस होत असते. ठीक आहे. वॉटर असते 98 to 99%. त्यानंतर सॉलिड असतं 1 to 2%. ह्या दोन गोष्टी एम्निओटिक फ्लुइड मध्ये कंपोजिट करत असतात. हे झालं कंपोजिशन बद्दल. त्यानंतर लास्ट पॉइंट आहे 8 नंबरचा, फंक्शन्स ऑफ एम्निओटिक फ्लुइड. एम्निओटिक फ्लुइडचे कार्य कोणकोणते असतात. इट्स मेन फंक्शन इज टू प्रोटेक्ट द फिटस. म्हणजे एम्निओटिक फ्लुइड याचं मेन कार्य आहे की फिटसला प्रोटेक्शन प्रोव्हाइड करायचं. मेन फंक्शन काय आहे, फिटसला प्रोटेक्शन करायचं. इन डिटेलमध्ये जर बघायला गेलं तर त्याच्यामध्ये आपल्याला दोन याच्यामध्ये फंक्शन्स पाहावे लागतील. फर्स्ट वन इज ड्युरिंग प्रेग्नन्सी. म्हणजे ड्युरिंग प्रेग्नन्सीच्या टाइमला एम्निओटिक फ्लुइड काय काय कार्य करतो, काय काय फंक्शन्स परफॉर्म करतो ड्युरिंग प्रेग्नन्सी. आणि सेकंड वन आहे ड्युरिंग लेबर. डिलिव्हरीच्या टायमाला, लेबरच्या टायमाला एम्निओटिक फ्लुइड काय फंक्शन करतो, परफॉर्म करतो, हे आपल्याला इन डिटेलमध्ये आता बघायचं आहे. ठीक आहे. तर फंक्शन्स मध्ये फर्स्ट फंक्शन आहे ड्युरिंग प्रेग्नन्सी. आपल्याला काय काय एम्निओटिक फ्लुइड फंक्शन्स जे आहे ते परफॉर्म करते ड्युरिंग प्रेग्नन्सी. फर्स्ट वन आहे इट ऍक्ट्स ऍज अ शॉक ऍब्झॉर्बर. फर्स्ट फंक्शन काय, इट ऍक्ट्स ऍज अ शॉक ऍब्झॉर्बर. म्हणजे काय, जर एखादी फिजिकल इंजुरी वगैरे झाली तर ते जे काही प्रेशर निर्माण होतं त्याला ऍब्झॉर्ब करायचं काम, शॉक ऍब्झॉर्ब करायचं काम एम्निओटिक फ्लुइड करत असतो. सेकंड वन प्रोटेक्टिंग द फिटस फ्रॉम पॉसिबल एक्स्ट्रानियस इंजुरी. म्हणजे जे काही पॉसिबल, जर आउटसाइडला एखादी जर इंजुरी जर झाली, ठीक आहे, म्हणजे युटेरसवर जर एखादी फिजिकल इंजुरी झाली तर या इंजुरी पासून प्रोटेक्ट करायचं काम, फिटसला प्रोटेक्ट करायचं काम हे एम्निओटिक फ्लुइड करत असतो. त्यानंतर थर्ड वन इज मेंटेन्स ऍज इव्हन ऍज टेम्परेचर. म्हणजे जे काही नॉर्मल टेम्परेचर मेंटेन करायला पाहिजे ते मेंटेन करायचं काम आपलं एम्निओटिक फ्लुइड करत असतो. त्याला आपण काय म्हणतो, मेंटेन्स ऍज इव्हन टेम्परेचर. म्हणजे जेवढं टेम्परेचर लागते, जेवढं नॉर्मल टेम्परेचर लागते ते मेंटेन करायचं काम एम्निओटिक फ्लुइड करत असतो. त्यानंतर फोर्थ वन इज अलोज ग्रोथ अँड फिटल मुवमेंट, अलोज ग्रोथ अँड फ्री मुवमेंट ऑफ फिटस. म्हणजे फिटससाठी फ्री मुवमेंट आणि ग्रोथ होण्यासाठी एम्निओटिक फ्लुइड अलोज करतो. या ठिकाणी आपण बघू शकता, या ठिकाणी हे जे काही हे आउटर म्हणजे जी काही सॅक दिसते हे असते एम्निओटिक सॅक. त्यानंतर हे जे दिसतं हे असते प्लासेंटा. त्यानंतर हे झालं आपला फिटस. हे जे काही फ्लुइड प्रेझेंट आहे हे असतं एम्निओटिक फ्लुइड. ठीक आहे. एवढ्या गोष्टी या ठिकाणी असतात. आणि हे जे काही असतं ते अम्बिलिकल कॉर्ड. फोर्थ नंबरचं फंक्शन काय सांगितलं, अलोज ग्रोथ अँड फ्री मुवमेंट ऑफ द फिटस. म्हणजे एम्निओटिक सॅक मध्ये एम्निओटिक फ्लुइड प्रेझेंट असतो आणि तो काय करतो, अलाव करतो या फिटसला ग्रोथ होण्यासाठी, त्याची वाढ होण्यासाठी आणि त्याची फ्री मुवमेंट होण्यासाठी अलाव करतो. हे झालं फोर्थ नंबरचं. आणि लास्ट 5 नंबरचं काय, 5th नंबरचं प्रिव्हेंट्स ऍडेजन बिटवीन द फिटल पार्ट्स अँड एम्निओटिक सॅक. म्हणजे काय, समजा इथे एम्निओटिक फ्लुइड प्रेझेंट नसतात तर पॉसिबल चान्सेस राहिले असते की जी काही फिटस आहे आणि एम्निओटिक सॅक आहे ते एकमेकाला चिटकले असते.
मग ते चिटकू नये म्हणून अम्निओटिक फ्लुइड काय करतो, त्या दोघाला ऍडिजन होऊ देत नाही, प्रिव्हेंट करतो ऍडिजन. कशामध्ये, फिटल पार्ट्स मध्ये आणि अम्निओटिक सॅक मध्ये. हे झालं ड्युरिंग प्रेग्नन्सी अम्निओटिक फ्लुइडचे फंक्शन्स. आता बघू आपण ड्युरिंग लेबर अम्निओटिक फ्लुइडचे काय काय फंक्शन जे आहे ते परफॉर्म करतो. फर्स्ट वन आहे हेल्प्स इन डायलेटेशन ऑफ सर्विक्स. म्हणजे काय, जर तुम्ही थोडाफार स्टडी केला असेल लेबरचा, तर लेबरमध्ये 4 स्टेजेस असतात. किती स्टेजेस असतात? 4 स्टेजेस असतात. फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, थर्ड स्टेज आणि फोर्थ स्टेज. फर्स्ट स्टेज असतं सर्वायकल स्टेज. कोणती असते? फर्स्ट स्टेज सर्वायकल स्टेज. म्हणजे ते काय सांगितलं, हेल्प्स इन डायलेटेशन ऑफ सर्विक्स. मग फर्स्ट स्टेज मध्ये काय होत असतं, डायलेटेशन ऑफ सर्विक्स होत असतं. म्हणजे सर्विक्स डायलेट होत असतं अप टू 10 सेंटीमीटर. 10 सेंटीमीटर पर्यंत डायलेट होत असतं. त्या टाइमला काय करतं, अम्निओटिक फ्लुइड हेल्प्स करतं सर्विक्सला डायलेटेशन होण्यासाठी. ठीक आहे, फर्स्ट कळालं. त्यानंतर सेकंड आहे इट गार्ड्स अगेन्स्ट अम्बिलिकल कॉर्ड कंप्रेशन. म्हणजे अम्बिलिकल कॉर्ड जी आहे ती कंप्रेस होऊ नये म्हणून. म्हणजे आपण आताच बघितलं होतं की बाबा जी काही अम्बिलिकल कॉर्ड असते ही असते प्लासेंटा, त्यानंतर प्लासेंटाला अटॅच झाली असते अम्बिलिकल कॉर्ड, आणि अम्बिलिकल कॉर्ड अटॅच झाली असते कशाला, आपल्या फिटसला. ठीक आहे, मग हे काय करतं अम्बिलिकल फ्लुइड, काय करतो, इट गार्ड्स अगेन्स्ट अम्बिलिकल कॉर्ड कंप्रेशन. म्हणजे अम्बिलिकल कॉर्ड कंप्रेस होऊ नये याचं, म्हणजे याच्याकडे विशेष लक्ष देण्याचं काम कोण करतं, अम्निओटिक फ्लुइड करतं. ठीक आहे, हे झालं सेकंड, इट गार्ड्स अगेन्स्ट अम्बिलिकल कॉर्ड कंप्रेशन. त्यानंतर थर्ड वन इज इट फ्लशेस द बर्थ कॅनल ऍट द एंड ऑफ फर्स्ट स्टेज ऑफ लेबर. म्हणजे काय, मी आताच तुम्हाला सांगितलं, फर्स्ट स्टेज असते सर्वायकल स्टेज. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, पूर्ण डायलेटेशन होत असतं. सेकंड असते फिटल स्टेज. म्हणजे काय समजून घ्या, फिटल स्टेज मध्ये काय होत असतं, फिटसची डिलिव्हरी होत असते. पण या ठिकाणी काय सांगितलं, इट फ्लशेस द बर्थ कॅनल ऍट द एंड ऑफ फर्स्ट स्टेज ऑफ लेबर. म्हणजे जेव्हा सर्वायकल स्टेजची एंड होत असते त्या टायमाला काय करतं, जे अम्निओटिक फ्लुइड आहे ते बर्थ कॅनलला फ्लश आउट करतं. ठीक आहे, हे कळालं. थर्ड पॉइंट, इट फ्लशेस द बर्थ कॅनल ऍट द एंड ऑफ द फर्स्ट स्टेज ऑफ लेबर. जर तुम्हाला स्टेजेस ऑफ लेबर डिटेलमध्ये समजायचं असतील तर आपल्या युट्यूब चॅनलला ऑलरेडी त्याचा व्हिडिओ अवेलेबल आहे. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तो व्हिडिओ बघा. त्यानंतर तुम्हाला या सर्व गोष्टी लक्षात येतील. आणि अशाच कंटेंटसाठी तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल मेडिकल कलेक्शनला सबस्क्राईब करा, फॉलो करा. गरजू विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्हाला दुसऱ्या कोणत्या पार्टवर जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. थँक्यू, धन्यवाद.